आज महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या राज्याध्यक्षपदी तुमची निवड झालेली आहे। नमस्कार। पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे जेवढे सभासद आहेत त्या सर्वांचे प्रथमतः मी मनापासून आभार मानतो की त्या सगळ्यांच्या वतीनं विश्वास ठेवून माझी आज महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाली। यासाठी या सर्वांचे आभार। तसंच इथले सर्व पदाधिकारी आणि माझे सर्व सहकारी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून ही अनपेक्षितपणे ही जबाबदारी दिलेली आहे। परंतु ही जबाबदारी पेलताना मी एकच सांगेन की मी एक शिक्षक आहे, विद्यार्थ्यांना शिकवणारा पहिला शिक्षक आहे। मी माझं पहिलं कर्तव्य बजावून मग संघटनेसाठी काम करण्याचं जो वेळ मिळेल तो वेळ पूर्णतः संघटनेला देईन आणि या संघटनेला या महाराष्ट्र राज्यातील एक आदर्श म्हणून संघटना प्रस्थापित कशी करता येईल यासाठी मी माझे सर्व प्रयत्न नक्कीच करेन। पुढे शिक्षकांसाठी सर कोणत्या प्रश्नावर तुम्ही फोकस करणार आहात? सर, शिक्षकांचे प्रश्न एवढे आहेत की ते लेटर पॅडवर त्याची एक जंत्रीच जमा झालेली आहे। प्रशासन फक्त ते आमचे लेटर पॅड जमा करतं, परंतु त्या प्रश्नांवर असे सडेतोड उत्तरं देत नाही। परंतु माझा प्रयत्न राहील की शिक्षकांचं आयुष्य सुखासमाधानाने जावं, त्यांची नोकरी व्यवस्थित करता यावी यासाठी जे करता येईल ते राज्याध्यक्ष म्हणून मी नक्कीच करीन आणि हे करताना माझ्या विद्यार्थ्याचं हित मात्र विसरणार नाही, एवढं नक्की। तर आज तुम्ही शिक्षकांना काय संदेश द्याल? मी शिक्षकांना एवढंच सांगेन की आज महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत, परंतु या संघटना एकाच तत्वाने बांधलेल्या आहेत, ते म्हणजे शाळा आणि विद्यार्थी आणि स्वतःचं हित। या तिन्हीच गोष्टी लक्षात ठेवा। संघटनेचं नाव कोणतं आहे, किती मोठी आहे याच्यापेक्षा आपण सगळ्यांनी जर एकत्रपणे लढलो तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा जिल्हा परिषदेला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही। शिक्षकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे पेन्शन योजनेचा, यावर तुमचं काय कसं काम असेल? सर, आम्ही आज जुनी पेन्शन घेणारच आहोत, परंतु माझ्या बाजूच्या वर्गामध्ये काम करणारे शिक्षक जर अन्यायग्रस्त अशा प्रकारची ती पेन्शन योजना जर त्याला सरकार देत असेल तर ती मला मान्य नाही। याच्या पुढं आता संघर्ष चालूच आहे जुन्या पेन्शनसाठी, परंतु आम्हाला जी जुनी पेन्शन मिळते तीच जुनी पेन्शन माझ्या सगळ्या बांधवांना मिळाव्यासाठी यासाठी मी शेवटपर्यंत संघर्ष करणार। महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीनं या ठिकाणी सेवानिवृत्तीचा सत्कार ठेवण्यात आलेला होता। आदर्श शिक्षक समितीचे आम्ही पदाधिकारी आहोत आणि हा घरचा सत्कार आम्ही आज आनंदाने स्वीकारलेला आहे। खूप समाधान वाटलं सत्कार घेऊन। किती वर्ष तुम्ही सर्व्हिस केली? एकूण माझी सर्व्हिस 38 वर्ष सर्व्हिस झालेली आहे। मी जालना जिल्हा परिषदमध्ये शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झालो। आता आपण इथून पुढे काय काम करणार? संघटनेचं काम करणार? हां, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी माझ्या अनुभवाचा फायदा लागेल समजा त्या ठिकाणी मी मार्गदर्शन करेन आणि विद्यार्थ्यांना पण मार्गदर्शन करत राहील। सर, सेवेच्या काळात जे ते स्मरणात राहणारा कोणता क्षण आहे का तुमचा? सेवेच्या काळात स्मरणात राहणारा क्षण असा आहे की विद्यार्थ्याला जी मदत केलेली आहे, काही विद्यार्थ्यांना जी मदत केलेली आहे ते आजही बोलून दाखवतात। ते आज खूप मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या तोंडून ते ऐकल्यानंतर एक मनाला खूप समाधान वाटतं। सर, सहकाऱ्यांसोबत तुमचं कसं राहिलं? खूप प्रेम मिळालं सर्व्हिसमध्ये, सगळ्यांचं खूप प्रेम मिळालं। अक्षरशः मी जानेवारी 2024ला सेवानिवृत्त झालो। गावकऱ्यांनी माझा त्या ठिकाणी सत्कार केला, विद्यार्थी लढले, शिक्षक लढले, पूर्ण गावकरी लढले। त्यानंतर माझा केंद्रावर सुद्धा केळीगाव केंद्रामध्ये सुद्धा सत्कार झाला आणि संघटनेच्या वतीनं जालन्याला सुद्धा माझा खूप मोठा सत्कार झाला आणि हा माझा चौथा सत्कार या ठिकाणी राज्याच्या वतीनं होत आहे, आदर्श शिक्षक समिती राज्याकडून। शिक्षकांना संदेश देणार की आता CBSE पॅटर्न लागू झालेला आहे की CBSE पॅटर्नचा चांगला अभ्यास करून संस्थेच्या शाळा आहेत या शाळा कशा मागं पडतील आणि आपली विद्यार्थी संख्या कशी वाढेल हा मी शिक्षकांना संदेश देईन। शासनाने तुमच्या कार्याची दखल का घेतली नाही आणि आदर्श शिक्षक पुरस्कार जो शासनाचा आहे तो तुम्हाला का मिळाला? हां, आदर्श शिक्षक पुरस्काराची जी प्रोसिजर आहे ती मला व्यवस्थित वाटली नाही, त्याच्यामुळे मी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जे नामनिर्देशन पत्र भरावं लागतं ते भरलं नाही। पालकाकडून जो माझा सन्मान व्हायचा हाच मी सत्कार समजायचो माझा। थोडासा होईल विचार। माझं नाव दयानंद सोनाप्पा एकघरे आहे। तसं राहू द्या सर, तुम्ही ओके सर। थोडं शॉर्टकट मारू सर। हे झाले त्यांना म्हणजे एका संघटनेत आहे, तुमचं नाव सांगा सर। मी बद्रीनाथ हरिभाऊ चौधरी, जालना जिल्हा परिषदेमध्ये
शिक्षक आणि शिक्षक म्हणून नोकरी केली. शेवटी मुख्याध्यापक या पदावर मी सेवानिवृत्त झालेला आहे. महाराष्ट्र शिक्षक समिती जी आहे आमची आदर्श शिक्षक समिती, तर आज म्हणजे महाराष्ट्राची मीटिंग होती, यामध्ये मी सहभागी झालो आणि आमच्या संघटनेने या संघटनेने माझं कौतुक केलं, त्यामुळं मला खूप बरं वाटलं. ठीक. माझं भालचंद्र हंसराज पाटील, मी आदर्श शिक्षक समितीचा रायगडचा कार्याध्यक्ष आहे. आता केंद्र गृहमंत्री गेला आहे. कसं वाटलं सर आज कार्यक्रमामध्ये तुम्हाला? कार्यक्रम उत्तम प्रकारे नियोजन केलं होतं. एक लोकांना चांगल्या प्रकारची प्रेरणा मिळावी, संघटनेत नेमकं काय तर संघटनेत असणाऱ्या लोकांना ताकद मिळावी, एक बळ मिळावं म्हणून या महामंडळाचं आयोजन केलं होतं. आदर्श शिक्षक समिती एक प्रामाणिक संघटना आहे. तिच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे छक्केपंडी न राहता सर्वसामान्य तळागाळातील लोकांना न्याय मिळतो. 3 वर्षांनी कंपल्सरी या ठिकाणचे पदाधिकारी बदलले जातात आणि ज्यांचे अनुभव आणि हुशारी आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, अशा माणसाला अधिकार संधी दिली जाते. आणि त्या संधीच्या माध्यमातून संघटनेचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. आपण सध्या शिक्षण संस्थेमधले आहात का जिल्हा परिषदच्या नवीन एज्युकेशन पॉलिसी? नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शासनाचा एक वेगळ्या प्रकारचा एक दिशा देण्याचा प्रयत्न आहे. परंतु जसं शासनाचं नियोजन आहे, दिशेचा प्रयत्न आहे, त्या पद्धतीने होणं अशक्य आहे. कारण का खेडोपाड्यात त्या सुविधा पूर्ण अतिशय कठीण आहे. आणि खेडेगावामध्ये वाडी वस्तीवर शाळा आहे, ज्या ठिकाणी आज देखील मुलांना शाळेचं छप्पर नाही, अशा ठिकाणी देखील हा पॅटर्न राबवताना बऱ्याच अडचणी निर्माण होतील. पहिल्यांदा शासनाने सुविधा पुरवाव्यात, त्या मुलांच्या शाळापर्यंत सुविधा पोहोचाव्यात आणि त्या पोहोचल्या तरच आपल्याला CBSE पॅटर्न किंवा नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सहज मुलांपर्यंत पोहोचू शकेल. त्यासाठी पूर्वतयारी फार महत्त्वाची आहे. हल्ली भौतिक सुविधांचा देखील अभाव आहे आणि आपला महाराष्ट्र हा दर्या खोऱ्यातील वाडी वस्त्यातील असताना राज्य आहे. त्या ठिकाणी असलेली शाळा आहे, त्या ठिकाणी आज देखील ह्या एकदम जानेवारी महिना उजाडला की आपल्याकडे पाणी समस्या गंभीर असते आणि त्यामुळे त्या ठिकाणच्या भौतिक सुविधा अडचणी भरपूर आहेत आणि शासनाकडून देणारा काही पोषण आहार वगैरे आहे, हा त्याचा दर्जा चांगला असावा. शेवटी देखील विद्यार्थी आहेत, ही एवढीच अपेक्षा असेल. संचमान्यतेचा विषय असेल, संचमान्यता अतिशय घातक आहे. येणार जणू काही जशी आता ST बंद होण्याच्या मार्गावर आहे, अशा शाळा देखील कमिशन बंद होतील असं आम्हाला वाटतंय. आमचा लढा हा देतच राहू. लढा देणं फार गरजेचं आहे आणि संघर्षाशिवाय पर्याय नाही हे या ठिकाणी आता आम्हाला दिसून येतोय. संघर्ष तर करावाच लागेल. यश अपेक्षा पुढे राहिलं, परंतु संघर्ष करावाच लागेल आणि संघर्षातून पुढे जावं लागेल असं मला वाटतं. जिल्हा परिषद प्रशासन नेहमी म्हणते की शिक्षकांनी शाळेच्या ठिकाणी राहायला पाहिजे. नाही, शाळेच्या ठिकाणी राहायला पाहिजे प्रशासन म्हणते बरोबर आहे, पण शाळेच्या ठिकाणी सुविधा ते असायला पाहिजे का नको? सुविधांचा पण अभाव आहे ना. आणि मग तुम्ही शाळेचा वेळ बघा, वेळेत शिक्षक हजर आहे ना, 10 ते 5 वेळेत हजर आहे. आता कोरोना काळामध्ये सर्व तुम्ही लोक घरात होते, आम्ही रस्त्यावर होतो. मी तर स्वतः प्रत्यक्ष 4 वेळा पॉझिटिव्ह आलो, परंतु आम्ही कामं केली, लोकांचं बरोबर सेवा दिली आणि हे करून देखील आम्ही सामाजिक बांधिलकीच जपली. आता काल परवाची आपत्ती जनपरिस्थिती होती, ते देखील आम्ही रस्त्यावर आलो होतो. आम्हाला पत्रकारांना आम्ही हजर आहोत काय ठिकाणी, आम्ही सेवा देत आहोत. आता हा विषय कमी गौण झालेला आहे का? आता प्रसारमाध्यमं वाढलेले आहेत. पूर्वी खेडेगावात काही सुविधा नव्हत्या तेव्हा ठीक होतं, आता सुविधांचा उपलब्ध आहे. त्याच्यामुळं शासनाने एवढी तरी आमच्यावर जबरदस्ती करू नये की तुम्ही शाळेगावी राहा म्हणून. तुम्ही आमच्या वेळेचं बंधन आहे, वेळेत तुम्ही जपा. वेळ आम्ही ऑब्झर्व करतो, त्यांच्या शिक्षक हजर असतात. आता काय अपेक्षित आहे? आणि आज UPSCला जे काही विद्यार्थी आलेले आहेत ते आमच्या जिल्हा शाळांचे आहेत ना, तो हा मला सारखा अभिमानच आहे ना. जिल्हा शाळांची एवढी प्रगती असताना देखील CBSEच्या मुलांना मागे लागून आमचे पुढे जात आहेत. याच्यावर आम्ही काहीतरी कळतच आहोत ना. दिवसेंदिवस खाजगी शाळेकडे पालकांचं कल जात आहे. सध्या सारखा पालकांची का तुमची आमची आपली आर्थिक उन्नती झालेली आहे. असं सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि काय सांगाल तुझं नाव? मी विष्णू पांडुरंग गाडेकर, मुख्याध्यापक होतो गोळेगाव तालुका खुलताबाद येथे मुख्याध्यापक म्हणून जवळजवळ 7 वर्ष काम केलं आणि माझी नोकरी टोटली 37 वर्ष 5 महिने झालेली आहे. मी प्रथम सहशिक्षक म्हणून लागलो, नंतर पदवीवर झालो, माध्यमिक शिक्षक झालो आणि शेवटी जवळ 2013 पासून मुख्याध्यापक हे पद धारण केलं. आणि मी ज्या शाळेत काम केलं ते प्रामाणिक काम केलं. मला जी सेवा करायची संधी भेटली ती मुलासाठी, विद्यार्थ्यांसाठी मी माझे प्रयत्न अविरत त्याच्यासाठी सेवेसाठी हे
हे केली. इथून पुढे सुद्धा आता समाजसेवा करायची इच्छा आज आहे. आपल्याला पुरस्कार भेटला तर आपल्याला आज कसा आनंद वाटतोय? आज माझा पुरस्कार झाला. सेवानिवृत्त शिक्षक आहे, सत्कार केला आमच्या आदर्श शिक्षक समितीनं. चांगलंही वाटलं. सेवानिवृत्त लोकांचा सत्कार करणं हे सुद्धा एक चांगलं काम वाटलं. म्हणून आपण तरुणांना काय आव्हान करणार? तरुणांना एकच करणार आता की बाबांनो, समाजसेवा करा, विद्यार्थ्यांना शिकवा आणि जो आपले जी प्रामाणिकपणे जे काम करेल त्यालाच किंमत देईल. जर भ्रष्टाचार ह्या गोष्टीला दुरावून. आपलं नाव? विष्णू पांडुरंग गाडेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, कुळेगाव.